पुढील 4 ते 5 दिवस राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। यावेळी सुसाट वारे वाहण्याची शक्यता। बीडच्या माजल गावात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा। पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठा फायदा होणार। महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। बळीराजा सुखावला। मका, बाजरी, भुईमुगसह खरीप पिकांना संजीवनी मिळणार। सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट 8 महिन्यांपासून बंद। नूतनीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाकरिता बंद असलेला घाट गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता धुसर। प्रवाशांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका। रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग पुन्हा एकदा शिवप्रेमींसाठी सुरू। पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी आणि निसरड्या पायवाटेमुळे पायरी मार्ग होता बंद। पैलवान विजय डोईफोडेच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस सरसावले। एबीपी माझाच्या बातमीनंतर फडणवीसांच्या संबंधितांना सूचना। उपचारांचा खर्च उपमुख्यमंत्री सहायता निधीतून होणार। 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान बीडच्या परळीत कृषी महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लावणार हजेरी। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतला आढावा। नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात रॅली। वासुदेव, गोंधळी, मनकवडे, बहुरूपी, गाढव रॅलीमध्ये सहभागी। नंदुरबारमध्ये शहाद्यात पिंगाणे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली भेट। अधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश। ठाण्यातल्या गडकरी रंगायतन नाट्यगृह 3 महिने बंद राहणार। नूतनीकरणाच्या कामासाठी नाट्यगृह बंद राहणार असल्याची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या पुणे सत्र न्यायालयात उपस्थित राहणार। स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी राहुल यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश। चंपई सोरेन यांनी भाजप प्रवेशाचं वृत्त फेटाळलं। वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आल्याची माध्यमांना दिली माहिती। कोलकाता घटनेतील आरोपी संजय रॉयची आज मानसशास्त्रीय चाचणी होणार। आरोपीची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू। मॉन्फिक्सकडून कार्लोस अल्कराजचा सिन्सिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवानंतर अल्कराजला राग अनावर। रॅकेट जमिनीवर आपटत मोडून टाकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।